हाय सगळ्यांना नमस्कार. बघू शकताय आपल्या घरी किती आले ती तर घर बारकं पडतंय आणि पाऊस तर आता संध्याकाळचा का बनवायला लागली की पाऊस आबाळ बघा किती आलंय हो का डेंजर. आता तुम्हाला अंधारचं काय दिसायचंय कसलं डेंजर आबाळ आलंय तर कावी आपली सनी छकुली आल्यात. मी गेलती मगाशी तर वहिनी आपल्या गेल्या त्या काय सुकट बोंबील असं काहीतरी सामान आणायला गेल्यात. मला पण चल म्हणत होते पण मी म्हणलं छकुली म्हणली आत्या थांबली तर मी थांबणार नाही तर आम्ही पण येणार. म्हणून मी म्हणलं कशाला एवढं खर्च करायचा आहे म्हणलं तिकीट काय थोडं लागतंय का म्हणलं जावं म्हणलं तुम्ही दोघं जण नवरा बायको. तर वहिनी मला म्हणल्या नाही तुम्ही बहीण भावडं जावा. मी म्हणलं नाही तुम्ही दोघं जण जावा. आमचं याच्यातच टाइमपास झाला तर त्यांना इंद्रायण गवली तर इंद्रायणनी गेल्यात ती आता उतरल्यात पुन्हा स्टेशनला. तर किडी बघा किती आहे ती किडी हो का बलाला दिसत असतील तुम्हाला. मरणाची किडी आहे ती आणि तिकडे तात्या बघा झोपल्यात आमचं. तर म्हणलं चला तर जेवण झाली आमची म्हणजे माझं बाकी आहे. लेकरांनी केले ती जेवण केली का पोट भरून काय वे पोट भरलं का माझ्याला भरली. काय खाल्ले पुरी आणि बटाटा पुरी बटाटा पुरी नाही बटाट्याची भाजी कशी बनवलेली र लय छान लय छान बनवली. तर आले ती लेकरं तर वहिनी म्हणत होत्या तिथं झोपावरती पण म्हणलं नग बाई वरी नाही मला झोप येत सवय लागली खाली झोपायची. त्यामुळं लेकरं म्हणले नाही आम्ही पण गावातच जाणार आहे चला आत्या. मग आलो नाहीतर झोपलो असतं वरी. काय होतं माहिती का आपल्या घरात जागा नाही पुरत आणि पाऊस तर आला तर किती पंचायत आहे. आता मध्ये ना आधीच पाऊस यायला लागलाय तर पाऊस काय येण्याची शक्यता नाही दिसत. आता जावा शाळेत. आलाय का रिक्षा नाही होय नाही होय सांग की नाही आला होय. मला वाटलं आलाच. 9ला येतोय ना रिक्षा 9ला का 10ला 9ला येतोय मग 9 वाजता जावा बर का. सकाळच्या 9ला होय. मला वाटलं आताच्या 9ला म्हणलं शाळा आहे काय की म्हणून म्हणलं होय. तर लेकरं म्हणजे इथली हाय तिच्या त्यांच्या शाळेतली कधी येणार म्हणतात. ते आले लय दिवसात ना आले येते तशी छकुली येते आपली पण ही 2 कारटी नाही ती येत. कसे बघितलं का जीवन पालतं पडून खात बसल्यात ही मोबाईल बघत बसल्यात. तिकडं जावा जिमला जिरवायला खाल्लेलं जिरवायला. तर पाऊस आधीना मध्ये कसं काय गाय सटीचं सटवणं जणू. तर अंधार खूप पडलाय आपल्या इकडं लाईट लावली तर म्हणलं चला म्हणलं एक ब्लॉग तर बनवा म्हणलं. वहिनी गेले ते आता वहिनीला उद्या त्यांचं काम आहे ना केव्हाशी पण काहीतरी करायचे वाटतं. त्यांचं लाडक्या बहिणीचं करायचं केलेलं नाही त्यामुळं ती गेले ती पण करायचं. दोघांची काम होतेली म्हणलं दोन्ही संगच होईल म्हणलं जावा म्हणलं हाय की मी म्हणलं कशात. तर ती म्हणत होते तिघ जणच या चला. तर मी म्हणलं कशाला उगाच लेकरं येड्यावणी करते ती म्हणलं इथं ऐकायची नाही ते आईला पण म्हणून मी थांबली. आता यांना मोकळी फिरायची सवय आहे लेकरांना आणि इथं आले की माझ्या भेब्यानी बसते ती. सनी काय अभ्यास कर नाही मग मी असल्यावर करतो. तर मला हे म्हणायचं होतं की आपल्याला एका दादाचा फोन आला मुंबईचे आहेत ते म्हणजे त्या ताईंचा आधी फोन आलता परत त्या दादांचा आला की आम्ही येणार आहे असे म्हणले. आता कधी येणार आहेत माहीत नाही. त्यांच्या सुट्टीवर येणार आहेत कारण त्यांना राधाताईंची पण गाठ घ्यायची आणि माझी म्हणजे बानूची घ्यायची त्यांना आणवीची. आणवी त्यांना माहिती आहे कारण बानून आणवी एकच आहे. आणवीला पण आम्हाला बघायचंय ताई आम्ही येणार आहे सुट्टी काढून. आम्ही दिवाळीत म्हणलं होतं येणार पण नाही जमलं यायला तर आता आम्ही सुट्टी काढून येणार आहेत असे म्हणले. म्हणलं ठीक आहे चालतं या.
काहीच अडचण नाही. तर म्हणले तुम्ही कामालाही तुम्हाला वेळ असतो का? म्हणलं आम्ही वेळ का आम्ही इथंच असतो कामाला आणि तुमच्यासाठी तुम्ही तर आमची फॅन लोक आहेत आणि तुम्ही आमचे भाऊ बहिणी आहेत, त्यामुळं आम्ही तुमच्यासाठी कधी पण हजर. तुम्ही फक्त एक फोन करायचं यायचं म्हणल्यावर. तर त्याने म्हणले की कशाने आम्ही म्हणजे प्रायव्हेट गाडीनी किंवा ट्रेननी असं म्हणले. तर कशाने पण या, फक्त बहाळवणीत उतरायचं. बहाळवणी कुणी पण सांगतंय आपला हाय बहाळवणी म्हणजे पोस्ट, आपण बहाळवणीत राहतो, जिल्हा सोलापूर, करमाळा तालुका असं काहीतरी आहे. आम्हाला पण मी काही शाळा शिकलेली नाही, पण येतो म्हणलं. असा आहे जणू. चाललाय सनीचा अभ्यास चाललाय. काय झोपीला आली मोबाईल घेऊन. अभ्यास झाला का तिचा? अभ्यास झाला का? अभ्यास झाला का विचारते? मी कालच केलाय. कालच केला जणू. काल झालं माझा. कालचा उद्या दाखवलं तर चालतंय का? कालचा आज उद्या केलं तर म्हणजे दाखवलं तर चालतंय. आम्हाला शनिवारी एकच अभ्यास सांगतात, आम्ही केव्हा पण करा ते दाखवायचं. ते सोमवारी दाखवायचं. होय. पेन चालला रे का तुझा पेन दे का? तर विषय असा आहे की आता दादीची पण तब्येत जरा खराब आहे. बघितलं कसं चालतं तेव्हा बिलकंटक. आता जेवण ताजं काय लागतं तुमचं? तुमचं काय लागतं? पप्पा तुझा कोण लागतो? माझा काय माहित? आजोबा. तुझा बाप. माझा बाप कसं काय? पप्पा तुझं कोण लागतात? माझा पप्पा. तुझा बाप. आजोबा लागते. आजोबा लागतात. पप्पाचा बाप. पप्पाचं पप्पा कसा तुझा बाप आहे? मी ओळखले. वळकून पेडगावला जातो या माहिती असले बार काय वे. नाही मोठा आहे. मग आता लग्न लावायचं की बानूच सण्याचं. काय दुसरीत आहे की मी? असू दे, बानू पहिलीत आहे. मी बार काय की मग दुसरीत? मग बानू पहिलीत आहे, चालतंय लावू लग्न आपण. बानू पहिले दोन बाशिंगा आणते दोघाला एक एक. बाशिंगा म्हणजे काय असतं? या का असं लावायचं मंदावळ्या. बानूला उभा कराय बसवायची झोपवायची आणि तू उभा राहायचं. नाही नाही नाही, बानूला असं खाली मांडी घालून बसवायचा. तुम्ही घेऊन असं मी घेऊन म्हणजे बानू तुम्ही बसा त्या गळ्यातलं फक्त बानूच्या गळ्यात घालू. होय का? बर मी बसून घेऊन. मला जेवा लागल संग सण्या. बानूला घेऊन मिरवायचं देवाला ही जायचं म्हणल्यावर. का तिकडे गेला अभ्यास इथं करता करता? पेन घ्यायला घरात ठेवा की दप्तर. नेतेली उचलून कोणीतरी. तर चला जे बोलायचं होतं तर ते राहिलंच. हेड मोठा झाला. आता मी घेते जेवण करून. लेकरांनी जेवण केले ती. आता घरात जागा पुरत नाही. सनी बानू आय घरात झोपतेली आणि आम्ही लेकरं बाहेर झोपू. कारण तसं बी आज थंडी नाही. आबाळ आले, फाटफाट थंड वाजणार किंवा आबाळ तर नाही हे झालं तर थंड वाजणार नाही. कारण आपल्या परिस्थिती तशी आहे, आपल्या घरात जागा पुरत नाही आणि मस्तिकाला घर आहे पण उकिरे एवढे आहे की कुठं झोपणार लेकरं बाळं घेऊन. बरोबर दिसत नाही म्हणजे बरोबर म्हणजे ही चुकाट्याचं, त्यामुळं नको तिकडं. मस्त तिकडं बी गरम होतंय त्या घरात. आता मधली पडदे काढली असती तर लय मोठं घर झालं असतं, झोपाय जागा झाली असती. पण आता घर बी झालंय तसलं नकलाव, त्यामुळं बाहेरच झोपायचं. आता आम्ही लेकरं बाहेरच झोपणार आहे. तर आता तर 24 तास 18 का बाहेरच असतात खाटावर. आम्ही लेकरं इथंच झोपणार आहे. त्यांना पण फॅनची ही सवय आहे. गरम ही झालं आता गरम गरम व्हायला लागलं का ना? थंडी किती असते? आज असंच राहावं सकाळपासून म्हणजे थंडी नाही वाजणार, म्हणजे उघडं झोपता येते. बरं की थंडी नाही वाजणार. थंडीच नाही वाजते आबाळ आलंय म्हणून थंडी नाही. आबाळ आलंय ना म्हणून थंडी वाजत नाही. तर चला बाय, घेते मी जेवण करून. हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आता ही हेड्याव उद्या सकाळच पडणार आहे. आता तर सोडायचं म्हणलं तर नेट नाही माझ्याकडे. तर बाय सगळ्यांना.